शिंदेना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं समाधी अवस्थेकडे पोहोचले ते शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं, तर भाजप पक्षातील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा शिंदेना संशय. सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळा जादू केला जातोय, त्यावर राऊतांनी लेख लिहावा. दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावण्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये पहा. नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? काळी जादू आरोप करणाऱ्यांनी उत्तर द्यावं. संजय राऊतांचा नितेश राणेंच्या टीकेवर सवाल. आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव. वेळ आली तर ठाकरे शिंदेना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य. संजय शिरसाटांनी पक्षातील इतर आमदारांचे विचार काय हे त्यांना विचारावं. शिरसाटांचा संजय राऊत होऊ नये एवढीच काळजी घ्यावी. नितेश राणेंची प्रतिक्रिया. आपण मुख्यमंत्री राहणार असं आश्वासन मिळाल्याचं शिंदेंचं म्हणणं. शहांनी शब्द न पाळल्यामुळे शिंदेंना धक्का बसला. संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंसह अमित शहांवर निशाणा. एकनाथ शिंदेंच्याच आमदारांमध्ये चलबिचल. फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेंचे 20-25 आमदार सुरतला गेलेले. संजय राऊतांचा निशाणा. मध्यमवर्गीयांची मतं भाजपला न मिळाल्यानं त्यांना खुश करण्यासाठी बजेट. संजय राऊतांची टीका, तर बिहारच्या निवडणुका पाहता बजेटमधून वर्षाव. बिहारच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळालं? राऊतांचा सवाल. संतोष देशमुख कुटुंबीय आणि शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार. महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार. आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन महंत शास्त्रींकडे न्यायाची मागणी करणार. 2-3 दिवसांपासून बीडचं वातावरण खराब झालंय. काही लोक गडावर येत आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललो. महंत नामदेव शास्त्री यांचं वक्तव्य. माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत? वैभवी देशमुख यांचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल. तर आरोपींच्या गुन्ह्यांचा आधीच तपास करायला हवा होता. धनंजय देशमुख यांचं शास्त्रींना उत्तर. नामदेव शास्त्रींनी आमची बाजू ऐकून मग बोलावं. आमच्या मानसिकतेबद्दल काही विचार का आला नाही? वैभवी देशमुख यांचा महंत नामदेव शास्त्रींना खडा सवाल. जातीयवादाचा नवा अंक राज्याने पाहिला. ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीयवाद. धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगेंची टीका. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी घेतली धनंजय देशमुखांची भेट. कोणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य. अशोक थोरातांची प्रतिक्रिया. तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरातांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यामधील 183 जणांच्या बंदुकींचं लायसन्स रद्द. बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई. गुन्हे दाखल असताना सुद्धा अनेकांकडे शस्त्र परवाने असल्याची माहिती. आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता. बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर. अवैध वाळू तस्करी बंद करा, अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई. 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलावून इशारा. तर 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई. अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन. युती धर्माची कल्पना नाही, ते म्हणजे भाजप नाहीत. नांदेडमधल्या अशोक चव्हाणांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी आणण्याचा प्रयत्न करणार, उईकेंचं आश्वासन. राज्यामध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होईल. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे संकेत. न्यायालयांमधील निकालपत्र मराठी भाषेत देण्यासाठीची कारवाई करण्याचे निर्देश. शरद पवार गटाच्या रमेश बारसकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. बारसकर हे पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष. 3 माजी नगरसेवक, 2 सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश. भिवंडीच्या पद्मानगर परिसरामध्ये राष्ट्रवादीचा भव्य कार्यकर्ता मेळावा. शेकडो कार्यकर्त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये काँग्रेस प्रदेश पटोलेंकडून क्रीडा संकुलाचं भूमिपूजन. यावेळेला पटोलेंनी क्रिकेटच्या फटकेबाजीचा आनंद लुटला. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष प्रकरणामध्ये दोघांना अटक. तर नागपुरातून 1 ताब्यात. पुणे गुन्हे शाखेची कारवाई. पाटबंधारे प्रकल्पातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय पाणी आरक्षण बैठक संपन्न. यंदा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या वापराचं योग्य नियोजन करा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपुरातील अनेक भागामध्ये 3 आणि 4 तारखेला पाणीपुरवठा बंद. शहरातील 23 जलकुंभांचा पाणीपुरवठा 30 तास खंडित राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पंढरपुरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न. सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा उत्साह. माऊलीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट.
विवाह सोहळा पाहण्यासाठी भक्तांची मांदियाळी. दादरच्या सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याला ड्रॅगन फ्रूटची आरास. माघ शुक्ल पंचमी निमित्त मंदिराला आकर्षक सजावट. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जेजुरीच्या श्री स्वामी समर्थ नूतन मंदिरामध्ये द्राक्षांची आरास. दीपक पगार आणि पप्पू उशीर या नाशिकच्या भाविकांनी केली द्राक्षांची आरास. अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना. वाडिया पार्क मैदानामध्ये कुस्तीचा थरार रंगणार. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामधल्या 17 वर्षीय गरीब मुलावर मोफत उपचाराचे निर्देश. मुलाच्या आईनं मंगळसूत्र विकून रुग्णालयाकडे जमा केले होते 1 लाख रुपये. शिवकालीन वाघनखं आता नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवली जाणार. साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवली होती वाघनखं. गेल्या 7 महिन्यामध्ये 4,30,000हून अधिक शिवप्रेमींनी बघितली वाघनखं. मुंबईची हवा 61,000 वाहनांनी बिघडवली. विषारी धूर काढणाऱ्या गाड्यांवर कारवाईचा बडगा. सीएम न्यायालयामध्ये ट्रॅफिक पोलिसांचं प्रतिज्ञापत्र. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रिडिंग संघटनेचं धरणं आंदोलन. स्मार्ट मीटर लागत असल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. नाशिकच्या कळवण प्रशासकीय कार्यालयावर दारूबंदीसाठी महिलांची धडक. दारूबंदीसाठी महिलांचं अधिकाऱ्यांना निवेदन. दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. वसईमधल्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरांसह इतर 3 जणांना अटक. 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलिसांची कारवाई. पुण्याच्या शिरूरमधील जातेगाव बुद्रुकमध्ये 30 गुंठे शेतातून 125 क्विंटल बटाट्याचं विक्रमी उत्पादन. अवघ्या 3 महिन्यांमध्ये 2 लाखांचं उत्पन्न. हळदीच्या दरामध्ये तफावत. वाशिम बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ. नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा शेती पिकांना मोठा फटका. फुलगोबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. केवायसीच्या त्रुटीमुळे धाराशिवमधील 25,000 शेतकऱ्यांचं अनुदान रखडलं. दुष्काळ, सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित. यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करून घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्याच्या रांजणगाव गणपती इथल्या शेतातून कडब्याच्या 75 पेंढ्या चोरीला. पेंढ्या चोरणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. गोंदिया जिल्ह्यामध्ये 98 परीक्षा केंद्रांवरून 18,592 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाकडून 6 पथकांची नियुक्ती. वाशिमच्या मंगळूरपीरमधील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी दिले गायनाचे धडे. शंकर महादेवन अकॅडमीच्या CSR उपक्रमांतर्गत संगीत प्रशिक्षण कार्यक्रम. दर गुरुवारी विद्यार्थ्यांना आता गायन शिकता येणार. वाशिमच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागामध्ये चिमण्यांची संख्या घटली. त्यामुळे या चिमण्यांचा अधिवास पुन्हा व्हावा यासाठी विनोद बांगर यांचा विशेष उपक्रम. अनेकांच्या घरी चिमण्यांसाठी एक घरटं बसवण्याचा उपक्रम. जळगावमध्ये वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमणामध्ये तोडल्यानं मोठा गोंधळ. याच जागेवर काही लोक वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती. त्यानंतर पोलीस आणि लोकांमध्ये ही बाचाबाची. पोलीस तक्रार घेत नसल्याची वृद्ध आजोबांची खंत. धाराशिवमधल्या MRI आणि CT स्कॅन मशीन दुसरीकडे हलवण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यामध्ये संताप. जागा नसल्याचं कारण देत हे मशीन्स दुसरीकडे हलवण्याचा निर्णय. दरम्यान हा निर्णय मागे घेण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचं आरोग्यमंत्र्यांना निवेदन. परभणीमधल्या शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय. रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय. मनमाड रेल्वे पुलाच्या कठड्याला तडे गेल्यानं पूल पाडला. प्रशासनाकडून तत्काळ याची दखल. ही धोकादायक भिंत पाडून नवीन भिंत बांधण्याचं काम हाती. मात्र या बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी. परभणीमध्ये दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची नागरिकांची मागणी. भिवंडीमध्ये ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा पर्दाफाश. टोळीमधील 2 जण अल्पवयीन. 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड आणि 17 चेकबुक हस्तगत. मनमाडमध्ये रंगणार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार. 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेमध्ये अनेकांचा सहभाग. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून स्पर्धेचं आयोजन. मनमाडचा साईराज परदेशी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये चमकला. चुरशीच्या लढतीमध्ये पटकावलं कांस्य पदक. साईराज परदेशीचं सर्वत्र कौतुक.
लातूर जिल्ह्यामध्ये दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांकडून अटक। या महिलांनी लातूरसह औसा आणि निलंगा इथे चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले। चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नामध्ये असताना अटक। बुलढाण्याच्या शेगावमध्ये मंदिरासमोरील व्यावसायिकांची दादागिरी वाढली। अकोल्यातून आलेल्या भाविकांना लोखंडी पाईपनं मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। 4 जणांवर गुन्हा दाखल। 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हरणे मंदिरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात। प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात झाल्यानं मच्छीमार बांधवांमध्ये उत्साह। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून होणार जेट्टीचं काम। महाराष्ट्रामध्ये संशयास्पद जीबीएस रुग्णांच्या मृत्यूची संख्या 5 वर। राज्यामध्ये आतापर्यंत 124 जीबीएस रुग्णांची नोंद। पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुणे नागपूरनंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव। दर्यापूर आणि पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले। 16 वर्ष वयोगटातल्या आतील दोघांवर उपचार सुरू। पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या 20 जीबीएस रुग्णांपैकी 5 रुग्णांना डिस्चार्ज तर 9 रुग्ण नवीन आढळले। ई चार्जिंग स्टेशनबाबतचं धोरण अंमलात आणा। गृहनिर्माण संस्थांबाबत उच्च न्यायालयाचे आदेश। मुंबईत 5 आणि 6 फेब्रुवारीला 30 तास पाणीपुरवठा बंद। माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमध्ये पाणी बंद असणार। मुदतीमध्ये नियुक्ती न स्वीकारल्यानं 45 उमेदवारांची नियुक्ती रद्द। सामान्य प्रशासनाचा निर्णय। महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 परीक्षेच्या निकालानुसार 164 उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून करण्यात आली होती नियुक्ती। पुणे पालिकेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालिका बायोमेट्रिक हजेरी तपासणार। त्यामुळे वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात होणार। पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 800 सदस्य तरतूद। पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकांच्या कामांना वेग येणार। पुण्यात बालाजीनगर मेट्रो थांब्यासाठी मेट्रोकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी। थांब्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र। आरटी प्रवेशासाठी जालना जिल्ह्यामध्ये 5000 पेक्षा अधिक अर्ज तर आरटी प्रवेशाच्या एकूण 2086 जागा। आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस। नवी मुंबईमधल्या वाशीमधील एपीएमसी आंब्याची बाजारामध्ये यंदाच्या हंगामातील जादा आवक। कोकणातील 175 पेट्या दाखल। जुन्नर तालुक्यामधल्या नारायणगावमध्ये 20 एकर ऊस जळाला। ऊसाला लागलेल्या आगीमध्ये 12 शेतकऱ्यांचं नुकसान। विद्युत तारांच्या घर्षणानं ऊसाला आग लागल्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आरोप केलाय। जालन्यामध्ये मोसंबीची मागणी घटल्यानं दरामध्ये घसरण। क्विंटल मागे 500 रुपयांचं नुकसान। मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत। साताऱ्यामध्ये माजी कारखान्याच्या शेतकरी सभासदांचा स्नेह मेळावा संपन्न। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न। नागरिकांच्या सुरक्षेसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये 7000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार। शहरामध्ये अवैध गोष्टींना आळा बसवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आढावा। अकोला जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये कैद। बाळापूर शेत शिवार परिसरातून केलं जेरबंद। बिबट्यानं बकऱ्या आणि गायीची शिकार केल्यानं नागरिक भयभीत होते। मालेगावमध्ये बांगलादेशींना बनावट कागदपत्र देणाऱ्यांना अटक। किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर 3 जणांना अटक। मालेगावच्या छावणी पोलिसांची कारवाई। वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं। जीवितहानी नाही। घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल। तृतीय पंथानं नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये चक्क कपडे काढले। तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनं गाडी जाळली पण पोलीस तक्रार घेत नसल्यानं तृतीयपंथीयानं गोंधळ घातला। नंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली। अकोल्याच्या एमआयडीसीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। 4 अज्ञात चोरट्यांकडून वेगवेगळ्या कंपनीमध्ये चोरी। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल। पुण्याच्या भोरमध्ये कुंभार टेकडी तालीम गणेश मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गणेश मूर्तीची मिरवणूक। तरुणांकडून ऐतिहासिक छडीपट्टा, दांडपट्टा, तलवारबाजीची प्रात्यक्षिकं। मागी गणेश जयंतीनिमित्त संदीप नाईक यांच्याकडून बाप्पाचं दर्शन। नवी मुंबईकरांना नाईकांनी शुभेच्छा दिल्या। पालिकेच्या हद्दीमधून वगळलेल्या उरळी आणि फुरसुंगी गावाच्या टीपी योजनेसाठी पुणे पालिकेलाच नियुक्त करा। भाजपच्या उज्ज्वल केसरकरांची मागणी।